लिंगावर रक्ताची आहुती अर्पण कर. ऐका, लगेच तलवार काढली आणि आपली करंगळी सिद्धेश्वराच्या कृष्णेश्वराच्या शिवलिंगावर धरली. सर्कन धारधार तलवार होळली आणि रक्ताची धार लागली आणि शंकर भगवंत खवळले महाराज. भयान झाले. शंकर भगवान तांडव करायला लागले. ऐका, पण त्या तांडवाला शांत करणारे कोण होते? तर माझे गणपती भगवान होते. त्या भगवंतानी त्या तांडवाला शांत केलं आणि शंकराला हात जोडले. माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी माझी आज्ञा घेतली, मी त्याला सद्बुद्धी दिली आहे आणि म्हणून त्यानं आपली करंगळी तुमच्या लिंगावर धरलेली आहे आणि त्याच्यावर चर्रकन तलवार फिरवली आहे. रक्ताची धार लागली. त्याच्या मनात जो संकल्प येईल तो संकल्प पूर्ण करण्याची ताकद फक्त तुमच्यामध्ये आहे, असं गणेश भगवंतांनी आपल्या पिताश्री म्हणजे शंकर भगवंतांना सांगितलं. ऐका, एवढी ताकद आहे महाराज. मुलानं बापाचं ऐकावं, पण बापानं मुलाचं ऐकावं याच्याकरता अधिकार लागतो महाराज. पण आज मुलं बापाचं ऐकताना सुद्धा दिसत नाही महाराज. ऐका, आणि त्यावेळेला छत्रपती शिवाजी राजांनी रक्ताची धार धरली आणि कृष्णेश्वराला संकल्प केला की स्वराज्याची स्थापना होईपर्यंत शांत बसणार नाही. आणि म्हणून छत्रपती शिवाजी राजांनी अनेक राजांची भेट घेतली, अनेक साधू संतांची भेट घेतली, अनेक संन्याशांची भेट घेतली. 18 पगड जाती एकत्र केल्या आणि 18 पगड जाती एकत्र करून महाराज स्वराज्याची स्थापना केली. ऐका, त्या स्वराज्यामध्ये पहिला गणेश उत्सव कोणी साजरा केला असेल तर माझ्या 18 पगड मावळ्यांनी साजरा केला महाराज. ऐका, पण त्या गणपतीवर लात मारणारा एक तयार झाला, पण त्या तयार झालेल्या गणपतीला लात मारणाऱ्या त्या यवनाचा खात्मा केला. ऐका, आणि पुढे तोच उत्सव लोकमान्य टिळकांनी पुण्यामध्ये साजरा केला. पण ऐका, ही कलियुगातली गोष्ट आहे, पण गणपती नवसाला पावतो हे सिद्ध झालंय. अरे द्वापार युगामध्ये भगवान गोपाळ श्रीकृष्णांनी खोड्या करावा, यशोदा माता त्रस्त व्हावी आणि त्या त्रस्त झालेल्या मातेनं गर्गाचार्यांकडे धावत जावं आणि गर्गाचार्यांना सांगावं माझ्या मुलांनी खोड्या वाढवल्या, त्याच्या खोड्या बंद होण्याकरता काय केलं पाहिजे. म्हणून गर्गाचार्यांनी सांगितलं, अरे भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा दिवस येईल, भाद्रपद महिन्यातला चतुर्थीचा दिवस येईल, सगळी माती पाण्यानं भिजलेली आहे आणि त्या मातीवर अरे हिरव ध्रुवांकुर उदयाला आलेला आहे. तो ध्रुवांकुर उचल आणि त्या ध्रुवांकुर उचलल्यानंतर जी खाली माती उरेल ना ती माती वस्त्रगाळ कर आणि त्या मातीपासून गणपती भगवंताची मूर्ती तयार कर. यशोदा मातेनं ते चिखलामध्ये उगवलेलं ध्रुवांकुर बाजूला केलं आणि ध्रुवांकुर बाजूला केल्यानंतर महाराज त्या झुडपाला, त्या बुंद्याला जी माती उरली ना ती माती एका भांड्यात घेतली, तिला वस्त्र गाळ केली आणि त्या मातीपासून यशोदा मातेनं गणपती बनवला आणि तो एका पाटावर मांडला. तो दिवस होता भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा. ऐका, आणि त्या दिवसापासून तर 10 दिवस यशोदा मातेनं गोकुळामध्ये गणेश भगवंताची आराधना केली, त्याच्या मंत्राचा जप केला, त्याच्या नामाचा जप केला आणि तो प्राप्त व्हावा याच्याकरता त्याला नवस केला. काय नवस केला? माझ्या लेकराच्या खोड्या कमी कर. ऐका, आता तो काय लेकरू होता का महाराज? तो जगाचा मालक होता, देवांचाही देव होता. पण त्यानं इच्छा केली माझ्या आईची पूर्ण इच्छा झाली पाहिजे, म्हणून त्यानं गणपतीच्या कानात सांगितलं, हे बघ तू 10 दिवस सगळं खा, पण 10व्या दिवशी मी तुला खाईल. 10 दिवस यशोदा मातेनं महाराज लोण्याचा गोळा गणपतीला द्यावा.
हो त्या दुधापासून मोदक बनवावे, खडी साखरेचा प्रसाद करावा, मस्त लाल जास्वंदाची फुलं गोळा करावी, ध्रुवांकुळाच्या जुड्या कराव्या आणि रोज 1108 ध्रुवांकुर यशोदा माता गणपतीला वाहत होती. रोज 1108 शुद्ध गाईच्या तुपाचे मोदक गणपती भगवंताला देत होती. त्याला धूप लावत होती, धुपारती लावत होती, त्याचं नामस्मरण करत होती, त्याचं भजन करत होती, त्याचा सत्संग करत होती. देव प्रसन्न झाला. गणपतीमध्ये लय मजा आहे म्हणे, म्हणून गणपतीने 10 दिवस मुक्काम ठोकला. ऐका, आणि 10व्या दिवशी विसर्जन करायचं म्हणून यशोदा मातेनं नवस पूर्ण करण्याकरता सगळी साधन सामग्री गोळा केली. पण तिकडे चुल्यावर दूध ठेवलं होतं, चुल्यावर दूध ठेवलं होतं आणि भगवान गोपाल श्रीकृष्ण यशोदा मातेच्या मांडीवर बसलेली होती. नीट ऐका, यशोदा मातेच्या मांडीवर बसलेली आहे आणि भगवान गोपाल श्रीकृष्ण गणपतीकडे पाहत आहेत आणि गणपती कृष्णाकडे पाहतोय. डोळे वटारून भगवंतानी पाहिलं आणि गणपती बाप्पाने डोळे बारीक केले, म्हणून गणपतीचे डोळे बारीक आहेत बर का. गणपतीची डोळे कशी आहे? बारीक आहे. गणपतीचं पोट कसं आहे? मोठ आहे. ऐका, मोठ आहे. कान कसे आहेत? सुपासारखे आहे. ऐका, मस्त कशाच आहे? हत्तीच आहे. ऐका ना, त्याला एक सोंड आहे आणि त्याला 2 दंत सुद्धा आहेत महाराज. ऐका, प्रत्येकाची आख्यायिका वेगळी आहे आणि प्रत्येकाचा विषय मांडत बसलो तर आजची कीर्तनाची वेळ मला पुरणार नाही. कारण मला आज नुसतं अभंगच नाही तर मंडळाची इच्छा आहे की सगळ्या विषयांना हात घातला पाहिजे. बरं, हे एकाच पाकिटात शक्य होत नाही भाऊ. ऐका ना, हे एकाच पाकिटात काही सगळं शक्य होत नाही. पण जेवढा प्रयत्न होईल ना दादांनो, ऐका, जेवढा प्रयत्न होईल तेवढा प्रयत्न मी आपल्याला करून देणार आहे. काळजी करायचं कारण नाही. आपल्याकडे कैची नाही. कडकडनं काढायचं काम आपल्याकडे अजिबात नाही. त्याचं कारण सांगतो महाराज, ऐका ना. कोणतीही गोष्ट मनापासून करावी आणि मनापासून केलेली गोष्ट देवापर्यंत पोहोचत असेल. मी सुद्धा येता येता गणपतीला नवस करून आलोय बर का. मी सुद्धा